नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला कमी पाण्यामध्ये हळदीला कसं जोपासायचं. सध्या आता दुष्काळाची परिस्थिती म्हणल्या तर काही हरकत नाही. आता गेल्या 8 दिवसापासून पाण्याचा खंड आहे मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये. फक्त सिटीवरच पाणी पडत आहे, तर शेतामध्ये पाणी पडत नाही. शहरामध्ये पाणी पडत आहे. तर बघू शकता आता विहिरींना सुद्धा पाणी खूपच कमी झालं आणि ओढ्यानं तर पाणी नाहीच, कुठेही पूर गेलेला नाही, कुठेही काय नाही. तर या अवस्थेमध्ये आता हळदीला कसं जोपासायचं याविषयी मी केलेला प्रयोग किंवा अनुभव सांगणार आहे. तर बघू शकता आता आम्ही इथे ड्रीप केलेली आहे. तर प्रथम ज्याच्याकडे स्प्रिंकलर आहे आणि पाणी भरपूर आहे असं वाटत असेल, तर त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याने आता ड्रीप करायला पाहिजे. ड्रीप असले तरच आपल्याला सोपं जाईल, कारण की 80% पाण्याची बचत होत आहे. तर सांगायचे तात्पर्य, तर माहीत नसेल तर नक्कीच तुम्ही ड्रीप करा. ड्रीप कुण्याही कंपनीचं करा, पेप्सी करा, अजून कुठलं करा, किंवा नानाजी कृषी संजीवनी योजनेअंतर्गत करत असाल तर ते करा. जेणेकरून आपल्याला म्हणजे 10 लिटर पाणी लागेल तिथं 1 ते 1.5 लिटरमध्ये पाण्यामध्ये आपला पूर्ण पिकाचं पाण्याचं जे टार्गेट आहे ते पूर्ण होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण दिवसभर ड्रीप लावून न देता, दिवसभर आता काही काही शेतकरी दिवसभर ड्रीप लावून देतात, पाणी पडते ते दांडाच्या खाली येते, ते काही व्यर्थ होणार नाही. सध्या बघू शकता हळदीची पोझिशन किती आहे, तर आपण पाहू शकता हळद किती खोल आहे. तर तुम्ही भर टाकला असेल तर नक्कीच हळद किती खोल आहे हे नक्कीच हे पाहू शकता. तर बघू शकता इकडे हे अशी हळद. आता खरं तर पाहिलं हे आपण हे नाही करायला पाहिजे. हळद हे केवळ 2 इंची हीच्या मुळे आहेत आणि हळकुंड हे एकदम वरच्या भागामध्ये आहे, म्हणजे जास्त काय इथं हे नाही झालं. आणि ओल कितीही खाली टाकून काही फायदा नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, हळद ही 2 इंच 3 इंच कशी भिजेल याकडे लक्ष द्यायला पाहिजे. बघू शकता आता ही हळद जी आहे तर याच्या मुळे आहे, तर जास्तीत जास्त 2 ते 3 इंचापर्यंत गेलेलं आहे. इथं ओल असणं गरजेचं आहे, इथं ओल असणं गरजेचं आहे. आपण अमाप पाणी देतो, पाणी देऊन ते खाली ओसंडून इकडं जाते, तर त्याचा काही फायदा होणार नाही. तुमच्या इकडं पाणी जर असेल, सांडपाणी असेल, भरपूर पाणी असेल, तर ते बचत करणं गरजेचं आहे. की बा आपल्याकडं आहे, माझ्याकडं आहे पाणी, दुसऱ्याचे मला पाण्याहून काही गरज नाही असं म्हणू नका. एक ना एक दिवस पाणी हे खतम होऊ शकते. असं जर पाणी नाही तर 2 ते 3 5 इंच किंवा अर्धा फूटपर्यंत कसं भिजल या उद्देशानं आपल्याला हे करायचे. आता मी तुम्हाला उदाहरणात दाखवलेले हळद. इथं पण आपण बघू शकता हळदीच्या मुळ्या कितपर्यंत आहेत, हे बघू शकता. हळदीच्या मुळ्या जास्तीत जास्त 4 इंच. मग 4 इंच पाणी भिजलं तर बस झालं. पूर्ण बीड भिजून इकडं वाहतं तिकडं वाहतं हे करण्यात काही मजा नाही. त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचा अपव्यय होतो. तर शेतकरी मित्रांना एकच सांगायचं आहे, तर आपण रोज संध्याकाळी साधारणतः आता कुठं संध्याकाळची 5 वाजेपर्यंत लाईन राहते, तर कुठं 6 वाजेपर्यंत राहते, कुठं 4 वाजता जाते. तर संध्याकाळचं जर आपण अर्धा तास ऊन उतरल्यानंतर अर्धा तास जरी 1-2 दिवस आड करून पाणी दिलं, तर ते पाणी याच्यासाठी भरपूर होईल. जेणेकरून म्हणजे पाण्याचा अपव्ययसुद्धा होणार नाही आणि आपल्याला वाजवी पाणी पण द्यावं लागणार नाही. आता शेजारी दिवसभर ठेवते, त्याच्यामुळे आपणही ठेवायचं. तर हे एक दिवस आपल्याला याचं हे मुपणारच आहे. आणि भरमाप पाणी आपण उपसून काही फायदा होणार नाही. हळदीला जास्त पाणी काही गरज नाही आहे, लागते तेवढंच पाणी देणं हे गरजेचं आहे. तर आपण माझ्या गोष्टी लक्षात येत असेल तर नक्कीच आपण स्मार्ट शेतकरी म्हणून हे पाहिलं जाईल. आणि या पद्धतीनं आपण बघू शकतो 4 ते 6 इंचापर्यंत पाणी कसं जाईल हे कायम हे करतं. आता मी दर 3 दिवसाला फक्त पाणी, ते बी अर्धा तासच पाणी देत असतो. पाणी आहे माझ्याकडे उपलब्ध, पण मी अर्धा तास पाणी देत असतो. जास्त पाणी देऊन काय करायचं, पाणी अपव्यय करायचं नाही. अर्ध्या तासामध्ये आपल्याला बरंच काही भिजवण होते. त्याच्यामुळं आपण अर्धा तास पाणी दिलं तरी बघू शकता हा प्लॉट जवळपास 17 तारखेपासून मी अर्धा तास पाणी देऊन हे जोपासत आहे. तर या व्हिडिओवर जर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, जुने असेल तर शेअर करा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की कॉमेंट करा. काय वाटतं तुम्हाला माझ्या या योजनेविषयी. तुम्ही नक्कीच मला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे.
कालचा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला पाहायचं काम नाही. हे 10,000पर्यंत व्हिडिओ गेलेला आहे. तसेच अनेक व्हिडिओ आपण काढतो, तर शेतकऱ्याच्या हिताचे व्हिडिओ असतात. आपल्याला कुठलेही याच्यात स्पॉन्सर व्हायचं नाही ना, कुठलंही हे करत नाही. तर शेतकरी मित्रांनो, हे असं ड्रीप आथरून घ्या. ड्रीप नसेल तर स्प्रिंकलरने देऊ नका. एकरी ड्रीपला फार खर्च काय येत नाही. 8,000 रुपयामध्ये चांगलं कोठारीचं सुद्धा ड्रीप होते. 8,000मध्ये कोठारीचंसुद्धा ड्रीप होते. मी ते केलेलं आहे. पूर्ण 2 एकरमध्ये 15,000मध्ये पूर्ण ड्रीप होते. मी हे स्वतः कोठारीचं बघू शकता. कोठारी नावाचं आहे, ते मी केलेलं आहे. आणि 4 MMLचंच हे बॅच नंबर आहे. 15/6/2026ची मॅन्युफॅक्चरिंग आहे. एकदम उत्कृष्ट प्रतीचं हे ड्रीप आहे. तर तुम्ही हे करू शकता. चांगल्या कंपनीचं सुद्धा आहे. ह्याचं बंडल तुम्हाला MRP रेट वगैरे पण मी बिल वगैरे पण दाखवलं असतं. आता आपण सध्या व्हिडिओ करत आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे बिलिंग वगैरे नाही. तर सांगायचं तात्पर्य, तर आपण फालतू पैसे न घालता पैशाची जशी बचत करतो तशीच पाण्याची बचत करणं फार गरजेचं आहे. तर सांगायचं तात्पर्य, तर पाण्याची बचत ही आपल्याला यावर्षी पाण्याची चणचण जाणवरच आहे. तर आता जर पाणी वाचवलं तर पुढील काळात आपल्याला याचा मोठा फायदा होईल. आणि आता जर पाणी जर खर्च केलं तर उद्या आपल्याला गहू, हरभरा किंवा अनेक पीक आहे त्याला हे पाणी कमी पडू शकतो. तर सांगायचे तात्पर्य तर हेच आहे, पाणी बचत करा. आणि संध्याकाळच्या टायमावर 1 घंटा अर्धा घंटा पाणी द्या. तुमचा जेवढा प्लॉट आहे तेवढा हे करा. ड्रीपवर प्रेशर येऊ नये आपण त्यासाठी एक आउटलेट काढून टाका, अर्धा इंच 1 इंचचं, आणि तरच पाणी द्यायला सुरुवात करा. तर व्हिडिओ जास्त मोठा न होता आपण इथंच संपवता. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहिला ते नक्की सांगा. धन्यवाद.